नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपण आता पाहणार आहोत विद्यार्थी आणि शिक्षक यामधील संवाद. म्हणजे जसं की दररोज व्यवहारिक जीवनामध्ये आपण जे दररोज बोलली जाणारे शब्द असतात ते. तर वर्गामध्ये शिस्त ठेवणारा शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद कसा असू शकतो. टीचर सांगतात, प्लीज कीप क्वाईट, म्हणजेच कृपया शांत बसा. टीचर्स, लिसन केअरफुली, लक्ष देऊन ऐका. स्टुडंट्स, सॉरी टीचर, माफ करा मॅडम किंवा माफ करा सर. स्टुडंट्स, वी विल नॉट टॉक अगेन. विद्यार्थी बोलतात, आम्ही पुन्हा बोलणार नाहीत. परवानगी मागताना. वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये कुठल्याही गोष्टीची परवानगी मागताना, बाहेर जाताना काही बोलायचं असेल तेव्हा सर्वप्रथम विद्यार्थी त्यांचा डायलॉग आहे, मे आय गो टू द वॉशरूम? क्वेश्चन मार्क्स आहे पुढे. विद्यार्थी, मी शौचालयास जाऊ का किंवा मी बाथरूमकडे जाऊ का? टीचर्स, येस यू मे गो. हो, तू जाऊ शकतोस किंवा तुम्ही जाऊ शकता. तर अशा प्रकारची छोटी छोटी वाक्य जी दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरत असतो त्याचाच मराठीमध्ये संवाद पहा. कम बॅक क्विकली. शिक्षक सांगतात, कम बॅक क्विकली, लवकर परत या. स्टुडंट्स, थँक्यू टीचर. विद्यार्थी म्हणतात, धन्यवाद सर किंवा धन्यवाद मॅडम. तर अशी छोटी छोटी वाक्य आपण वापरतो. अशाच प्रकारची आपण परवानगी मागताना, शिस्त लावताना, वर्गामध्ये सर्वप्रथम उपस्थिती घेताना. तसं दुसरं आहे कौतुक करताना. जसं की विद्यार्थ्यांनी छोटी मोठी कामं केली तर आपण त्यांचं कौतुक करतो. अरे वा, खूप छान, व्हेरी गुड. जे काही वाक्य असतात त्यामधील संवाद आपण पाहूया. शिक्षक काय बोलतात आणि विद्यार्थी काय बोलतात. तर अशाच नवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा. यामुळे काय म्हणून तुमच्या इंग्लिश शब्दामध्ये, व्होकॅब्युलरीमध्ये भर पडणार आहे. खूप सारे नवीन नवीन शब्द तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. तर कौतुक करताना टीचर बोलतात, व्हेरी गुड. शिक्षक, खूप छान. टीचर्स म्हणतात, युअर ॲन्सर इज करेक्ट. शिक्षक, तुझे उत्तर बरोबर आहे. टीचर्स म्हणतात, कीप इट अप. शिक्षक सांगतात, असेच पुढे चालू ठेवा किंवा असेच पुढे चालत राहा. तर अशा प्रकारे शिक्षकांचं एक वाक्य, त्याचंच मराठी अर्थ. अशा प्रकारे स्टुडंट बोलतात, थँक्यू टीचर, म्हणजेच धन्यवाद सर किंवा धन्यवाद मॅडम. तर अशा प्रकारची छोटी छोटी वाक्य आपण डे टू डे लाईफमध्ये वापरत असतो. खूप सारे संवाद असे असतात परंतु आपलं त्याचं पटकन हे करत नाही. तर वर्ग संपताना म्हणजे शाळा सुटताना आपण काय बोलतो त्यावरती 2 लाईन आहेत. टीचर्स बोलतात, दॅट्स ऑल फॉर टुडे, म्हणजे या दिवसापुरतं बस झालं किंवा आजसाठी एवढंच बस. दॅट्स ऑल फॉर टुडे म्हणजे आजसाठी एवढं पुरेसं आहे. आपण आज इथेच थांबूया असा अर्थ होतो. टीचर बोलते, कम्प्लीट युअर होमवर्क ऑन अ टाईम, म्हणजेच तुमचा गृहपाठ किंवा गृहपाठ वेळेवर पूर्ण करा. तर अशा प्रकारचा संवाद दररोज आपण शाळेमध्ये पाहतो. अशी छोटी छोटी वाक्य आपण प्रॅक्टिस करायची, बोलायचं, जास्तीत जास्त सराव करायचा. चुकला तरी चालेल. सी यू टुमॉरो. शिक्षक म्हणतात, उद्या भेटूया. मुलं सांगतात, ओके बाय टीचर. थँक्यू टीचर, म्हणजेच धन्यवाद मॅडम किंवा धन्यवाद सर. तर अशा प्रकारचे नवीन वाक्य पाहण्यासाठी आणि व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी, इंग्लिश फ्लुएंटली बोलण्यासाठी सबस्क्राईब, लाईक